पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यात दोन्ही बंधू 7 ते 8 वेळा एकत्र आलेत। 20 वर्ष एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राचं राजकारण पार ढवळून निघालंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केलाय, त्यामुळे आजची भेट जास्त चर्चेत आली आहे। दिवाळीनंतर ठाकरे बंधू मोठा निर्णय जाहीर करू शकतात। राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट झाली आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेलेत। 4 दिवसांपूर्वी राज ठाकरेंसह कुटुंब शिवतीर्थावर गेले होते। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं होतं। त्यानंतर 4 दिवसांनंतर पुन्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेलेत। दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते, त्यामुळे लवकरच युतीची घोषणा दोन्ही बंधू करणार का याकडे लक्ष लागलंय। गेल्या 3 महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 9 वेळा भेट झाली आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय। एवढंच नाही तर काँग्रेस नेते भाई जगतापांचाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध असल्याचं सांगितलंय। काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगतापांची भूमिका मान्य नाही। मनसेनं यावरून काँग्रेसवर टीका केली आहे, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं गायकवाड जगतापांच्या मताला फारसं महत्त्व देत नसल्याचं सांगितलंय। मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास 2 दशकांनंतर पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर ठाकरे एकत्र आले होते। त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच आहेत, त्यामुळे पुढील काळातही भेटीगाठींचं सत्र अशाच पद्धतीनं सुरू राहणार। तसंच निवडणुकीच्या मैदानात देखील ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे।